एक महत्त्वाचा अपडेट आहे। जालन्यातल्या जनआक्रोश मोर्चामध्ये सुरेश धस सहभागी होणार नाहीयेत। थोड्याच वेळात देशमुख हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा होतोय। आज सकल मराठा समाजातर्फे हा मोर्चा होणार आहे आणि यामध्ये मुळात धस हे समाविष्ट होणार आहेत अशी माहिती कळलेली होती, परंतु आताच आलेल्या अपडेट प्रमाणे सुरेश धस हे या महत्त्वाच्या मोर्चामध्ये समाविष्ट होणार नाहीयेत असं कळतंय। याचं कारण काय आहे ते जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्या सोबत आहेत। रवी, सुरेश धस आजच्या या मोर्चामध्ये सामील होतील असं कळत होतं, परंतु आता ते सामील होणार नाहीयेत असं कळतंय। यामागे कारण काय? पूर्वी आता मोर्चाला काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत आणि धस मगाशीच आपण काही मिनिटापूर्वी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। अर्थात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, पण त्यांच्या काही सहकार्याकडून कळालं की ते अजूनही बीडमध्ये आहेत। याचाच अर्थ ते या वेळापर्यंत पोहोचू शकत नाहीत। अद्याप त्यांचं कारण नेमकं काय आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही। मात्र एक आहे की कालपर्यंत सुरेश धस हे या मोर्चात सहभागी होतील अशा प्रकारचा दावा होता, अशी चर्चा होती। मात्र आज आंदोलकांनी एक भूमिका घेतली, इथल्या समन्वयकांनी देखील एक भूमिका घेतली आणि या ठिकाणी कोणीही जाती तेढ निर्माण करणारं भाषण करू नये, एखाद्या नेत्याला टार्गेट करून या ठिकाणी भाषण करू नये। जोपर्यंत आरोपी हे गुन्हा सिद्ध होत नाही त्यांची नावं या ठिकाणी घेऊ नयेत आणि कुठेतरी जाती वळण देण्याचा प्रकार या ठिकाणी व्यासपीठावर येणाऱ्या कोणीही करू नये अशा प्रकारचा समन्वयकांनी इशारा दिलेला होता। त्या अनुषंगाने कुठेतरी धस या ठिकाणी येणार नाहीत का असं एक चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थात ते धसच सांगू शकतील की आपण का मोर्चाला जात नाहीत, मात्र कालपर्यंत ते येणार असल्याची चर्चा होती। आता ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी नसल्याचं दिसणार आहे। धन्यवाद रवी। हा खुलासा थोड्याच वेळात होईल, कारण थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होतीये। दरम्यान मराठा क्रांती मोर्चातल्या आंदोलकांनी मोर्चात सहभागी होण्याआधी काय सूचना केली होती तेही आपण पाहूया। राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आणि ह्या महाजन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्य शासनाला एक दबाव निर्माण करण्याचं काम सर्व जाती धर्मातले, मराठा समाज नव्हे तर सर्व जाती धर्मातील सर्व संघटनेतील लोक की राज्य शासन असेल, गृह शाखा असेल, यांनी या जो फरार आरोपी याला तात्काळ अटक करण्यात यावं किंवा यांच्या राजकीयवर असतं ज्यांचं असेल त्यांनाही या ठिकाणी या प्रकरणामध्ये आरोपी सहआरोपी करून त्यांना तात्काळ या कुटुंबाला न्याय देण्याचं काम त्यांनी करावं। तसेच त्या कुटुंबामध्ये 1 कोटी रुपयाची राज्य शासनाने मदत करावी आणि त्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आज आम्ही या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्य शासनाला दबावणार आहोत। त्यांच्या वक्तव्यामुळं शिट्ट्या वाजवतील, टाळ्या वाजवतील असा प्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आणि जे मान्यवर या ठिकाणी वक्तृत्व करणारे, मनोगत व्यक्त करणारे, त्यांना अशी सक्त ताकीद करणारे की कोणत्याही एका जातीला किंवा कोणत्याही एका व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा ज्या आरोपी ज्यांच्याकडून हा कृत्य झालं अशावर कडक शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्याबद्दलच बोला, विनाकारण कोणत्या राजकारणाबद्दल बोलू नका। आरोपीला कोणतीही जात नसते ही सर्वात मोठी सगळ्या मान्यवराला पहिली मी तुमच्या माध्यमातून सूचना करतो। त्यांनी फक्त आरोपी विरुद्ध जे गुन्हेगार आहे गुन्हेगाराविरुद्धच बोलावे आणि जे त्यांना समजा सपोर्टिंगला आहे त्याचे नाव न घेता त्यांना जसा कसा तपास लावता येईल, गृहमंत्र्याला टार्गेट करावं, मुख्यमंत्र्याला टार्गेट करावं आणि त्यांना तपासाच्या माध्यमातून त्याला बोलावं। दरम्यान सुरेश धस यांना उद्या भेटणार असून या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होईपर्यंत सर्वांनी एकत्र राहण्याच्या सूचना करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। मी स्वतः सुरेश धस साहेबांची भेटलो, उद्या मी भेटणार आहे आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कोणाकडूनही तर तपासाला वेगळं वळण येतं। या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे। सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे, या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।